हाय मित्रांनो, 2026चा राणीबाग कसा आहे ते पाहूया. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आम्हाला भेटलं एक मोठा समुद्र पाहायला. हे पुढे एक सुंदर असं छान असं हिरवगार वातावरण पाहायला भेटलं. ते पाहता पाहता माझ्या मुलीला लागली खूप ताण आणि तिने घेतली बॉटल आणि लागली प्यायला. त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही उतरलो भायखळ्याला. तिथं थोडं बसून नाश्ता केला आणि जायला निघालो. त्याच्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर जूमध्ये पोचलो. जूमध्ये निघता हे आहे राणीचा बाग. राणीच्या बागामध्ये बघा किती लोक आलेले आहे, प्रचंड गर्दी, खूप छान वाटते. आणि इथे आल्यानंतर बघितलं खूप मोठा डायनोसॉर. माझ्या मुलीला सांगितलं, बघ डायनोसॉर बघ, तुला खाईल. ती घाबरली आणि गेली तिच्या पप्पाकडे पळत. राणीच्या बागमध्ये तर असा सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो. आणि ते तिकीट ही खूप स्वस्त दरात आहे आणि आतमध्ये पाहायला पण खूप सुंदर असं वाटतं. मन एकदम मोकळं आणि शांत वाटतं. बघा तुम्ही एकदा. आम्ही पण आलो भरपूर दिवसांनी. खूप मस्त वाटलं हे सर्व बघून. पक्षी बघा किती सुंदर प्रकारे आणि भरपूर त्यांची किलबिलाट आवाज असा. आणि माझे मिस्टर आणि माझी मुलगी पुढेच पळायला लागलेत मला सोडून. आईचा कुठं पत्त्या नाही. यांनाच पुढे एन्जॉय करायचं आहे. बघा ना, तो तोंडामध्ये टाकेल ते पेढा. मजाक केल्याने बाबा लेक पुढेच पळून गेले. आणि तर एकदा समोरचा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. हे सर्व बघून तर असं वाटतं की इथंच उभे राहून यालाच बघत राहावं. किती छान, किती सुंदर पक्षी आहेत. हा बघा किती सुंदर असा आहे, व्हाईट आणि ऑरेंज कलरचा. आणि मधोमध किती मोठा झाड लावलेला आहे बघा. त्या साईडला पण अजून आहे, ते बघायला निघालो. बघा मित्रांनो, हे बदकं किती मोठे मोठे आहेत. हा बघा पिक्चर मधला डायनोसॉर सारखा एक बगळा आहे. त्याची बहीण, त्यांचा भाऊ, सर्व प्रजाती एकाच जागा. किती वर्षाचे आहेत काय माहित. तर छान असा त्यांच्यासाठी सुविधा केलेली आहे पाण्याची. बघू शकता. तुम्हाला पण राणीबागमध्ये फिरायला यायचं असेल तर या आणि इकडून एन्जॉय. इतकं फिरून आल्यानंतर आता आलो अस्वल बघायला. अस्वल बघायला भरपूर इच्छा, उत्सुकता वाढली आहे. बघा लोक येऊन दमले आहेत अस्वलाला. अस्वल तर बघायला आलो पण अस्वल काही दिसत नाही आहे. इथं भीड भरपूर. हा बघा इथं आहे. हा काहीतरी खायतोय, त्याचं लक्षच नाही आहे. कोणी आले त्याच्याकडे बघायला. आता याच्या पुढे आपल्याला त्यांचं घर बघायचं आहे. बघा किती छान प्रकारे त्यांनी सजावट आणि डेकोरेशन व इतकं छान छान घरं त्यांची बनवून ठेवलेली आहे. आणि पुढे गेल्यानंतर इतका मोठा गार्डन. माझी मुलगी बोलते मला परत बघायचं आहे. मी चालले. नको बाळा तिकडे जाऊ नको, आपल्याला वाघ बघायचं आहे. म्हणून ती माझ्यासोबत परत वाघ बघण्यासाठी पुढे निघाली. मला पण भरपूर एक उत्सुकता आहे वाघ बघण्याची. प्रत्यक्षात समोरासमोर कधी वाघ बघितला नाही, पण आता राणीबागमध्ये येऊन शानी वाघ बघणार आहे आणि भरपूर असा आनंद घेणार आहे. कधी तुम्हाला तुमच्यासमोर वाघ आला आहे, तुम्हाला कधी अशी भीती झाली आहे का जशी आम्हा लोकांना झाली आहे? काचमध्ये असून पण वाघ बघायला भेटते. लोक किती वरडावरडी करत होते, घाबरलेले. आणि बघा पाणी कशा प्रकारे काचेच्या मध्ये ठेवलेलं आहे. आणि आता वाघ बघण्यासाठी
काही जणांनी सांगितलं वाघ तिकडेच फिरत होता. वाघाची पिल्ले पण आहेत. तो आलेला आहे, त्याच्या मागं आहे. वाघाला बघण्यासाठी सगळे भीड आखी. आणि हा बघा वाघ निघाला, सगळ्यांना हाय बोलण्यासाठी बाहेर आलेला आहे. रोज त्याला नवीन नवीन पाहुणे बघायला भेटतात. तुम्ही पण एकदा राणीबागला येऊ शकता. हां, बुधवारी फक्त सोडून बाकीच्या सगळ्या आठवडा चालू असते. बुधवारच्या बंद असतो, तुम्हाला बघायला भेटणार नाही. जर तुम्हाला वाघ बघायला यायचं असेल एवढी तर येऊ शकता. उत्सुकता असेल तर भरपूर खूप मज्जा येणार, एन्जॉय करू शकणार तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे आम्ही वाघ बघितला आणि इतका जवळच्या जवळ भारी वाटलं बघून. इथून स्ट्रेट गेल्यानंतर इथे वॉशरूम आणि खाण्याची सर्व सुविधा आहे. या साईडने गेल्यावर सर्व गोष्टी भेटतील. आणि ही बघा, ते एवढ्या मोठ्या राणीबागमध्ये मांजर एकटीच आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे तुम्ही गेंडा बघू शकता. आणि हा मोठा फळ आहे, त्याला कैलासपती असं नाव दिलेलं आहे. आणि या साईडला सर्व माकडं आणि पानगेंडा बघायला गेलेले आहेत. सर्व वेगवेगळ्या प्रजातीचे माकडं वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी. आता ही माकडं बघण्यासाठी इतकी मजा तर नाही आली, पण या माकडांना हात लावू नये म्हणून 2000 रुपये दंड आहे. आणि हे माकडं काही जवळपास राहत नाही आहेत, भरपूर लांब लांब पळत चाललेले आहेत. वरती सर्व चढून बघतात आहे. आणि काय जणू काय त्यांना काय वाटते, काय आम्हाला इथे पॅकिंग करून ठेवलेले आहे बंदे. आणि अशा प्रकारे आम्ही मग बिबट्या बघायला गेलो. हे बघा, बिबट्या कसे 2 खाली एक वरती एक बसलेला आहे. बापरे, प्रत्यक्षात बिबट्या पण बघायला भेटला. बिबट्याला पण बघून खूप मस्त वाटलं. कधीच बिबट्या असा बघितला नव्हता. कसल्या आयटीत बसलेले आहे. एवढं मोठं छान असं त्यांना प्लेस दिलेले आहे, हिरवगार जंगल राहण्यासाठी. आणि या साईडला एक बिबट्या आहे, त्याला आतमध्ये ठेवलेला आहे. आतमध्ये बसून आहे तो तिथे. तिथून या साईडला तडस ठेवला आहे. तडस पण झोपूनच आहे, एकच आहे तो. त्या गुफ्यासारख्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तो झोपून आहे. आणि बघा, त्याच्यासाठी चिकूचं झाड पण लावून ठेवलेलं आहे खाण्यासाठी. या साईडला पाण्याची नदीसारखं. आणि मग आम्ही निघालो पेंग्विन बघायला. इथे हात वगैरे धुण्याची सर्व आहे. माझी मुलगी पण बघून तिचे हात धुवायला पळाले आणि समोरचं गार्डन बघून तिकडेच पळत सुटली. गार्डनमध्ये तर गेलो नाही, नंतर जाऊ. इथून लेफ्ट साईडने आल्यानंतर इतका मोठा राऊंड आहे, त्याच्यामध्ये हा स्टॅच्यू आणि गुलाबाची फुलं भरपूर अशी लावलेली आहेत. सुंदर इतके छान गुलाबाची फुलं रंगीबिरंगी. पेंग्विन बघण्यासाठी राईट साईडने आम्ही आलेलो आहे. आणि पेंग्विन कक्षामध्ये जाण्यासाठी माझी मुलगी बघा किती पळायला लागली. आणि अशा प्रकारे सर्व झाडांना नावं ठेवलेली आहेत. भरपूर अशी नाव आहेत. सर्व अशी नावांची लिस्ट तयार केली तर भरपूर मोठी लिस्ट होईल. आणि बघा, मुलीने बापाच्या हातातून पिशवी घेतलेली आहे. बोलते मीच धरते पप्पा, तुमचे हात भरपूर दुखलेले आहेत. आता आम्ही आलेलो आहे इथे बघायला. बघू पेंग्विन कसा आहे. पेंग्विन बघण्यासाठी या अशा बर्फाच्या सर्व वस्तू त्यांना करून दिलेल्या आहेत वाटतं सुविधा. पाण्यामध्ये ठेवून हे बघा किती सुंदर वाटतंय. इथून जाण्याचा सर्व लोक या साईडनी चाललेत. हे बघा किती पब्लिक. आणि या साईडला वाटते पेंग्विन ठेवलेला आहे. वाव, बघा तुम्ही बघू शकता पेंग्विन पण किती छोटे आहेत. पेंग्विन इतके छोटे कधी बघितले नव्हते, प्रत्यक्षात बघून घेतले आता. TV मध्ये तर तुम्ही पाहिले असेल, भरपूर मोठे पेंग्विन दाखवतात. आणि हे बघा छोटे पेंग्विन, त्याच्यासाठी बर्फाचं सर्व वस्तू ठेवलेलं आहे. आणि हे डेकोरेशन, रेलगाडी वगैरे. इथून या साईडने बाहेर निघायचं आणि ते कॅफे वगैरे जेवणाची सोय
सर्व काय गोष्टी चॉकलेट केक सर्व भेटते या साईडने. आम्ही आलो मग गार्डनमध्ये खेळायला. मुलीला थोडं खेळवलं आणि घरला जायला निघालो. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? बाय.